आपण पाहिलं असेल उत्स्फूर्तपणे असंख्य तरुण तरुणी दिल्लीच्या रस्त्यावर उतरले आणि हे सगळे जे देशाचं संसद भवन आहे, जिथे एकेकाळी लोकशाही असायची, त्या संसद भवनाच्या दिशेने मोर्चा काढू लागले होते. आणि हे सगळं आम्हाला वाटलं होतं की कोणीतरी प्रधानमंत्री कदाचित लोकांना भेटत नसतील किंवा प्रेस कॉन्फरन्स घेत नसतील, पण एक तरी मंत्री येऊन पुढे ह्या 20 दिवसात बोलला असता किंवा आत्ता तरी कोणी चर्चेला पुढे आलं असतं. आपल्याला आठवत असेल अण्णा हजारे जेव्हा बसले होते तेव्हा मनमोहन सिंग साहेबांच्या कॅबिनेटमधून 5 मंत्री, एक नाही 5 वेगळे मंत्री चर्चेला पुढे गेले होते. स्वतः विलासरावजी होते, अनेक मंत्री होते आणि सातत्याने विरोधी पक्षाशी चर्चा करत होते. अण्णा हजारे मूव्हमेंटच्या मागे जी भाजप होती त्यांच्याशी चर्चा करत होते. ह्या सगळ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न होता. पण कालच आपण भयानक चेहरा पाहिला, तो म्हणजे ह्या भाजपच्या राजवटीचा. कदाचित ब्रिटिशकालीन अत्याचार कमी आहेत का, त्याच्याहूनही किती पटीने जास्ती काल आम्ही अत्याचार पाहिले. म्हणजे लहान मुलांना कोणी कानाखाली मारते. ही लहान मुलं शाळेतली होती, ती आंदोलनात आली होती का, तर त्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी कोणीतरी त्यांना कानाखाली मारते. महिलांना जसं मारलं गेलं, 1-2 महिलांचे मी व्हिडिओ पाहिले, कोणीतरी मागून त्यांना एक तो दांडुका मारलेला आहे, कोणीतरी जाऊन त्यांच्यावर लाठीचार्ज करत आहे. 2 महिला सापडल्या, त्यांना पूर्ण RPF रॅपिड ॲक्शन फोर्स पूर्णपणे जसं काही वेड्यासारखं लाठीचार्ज करत आहे. बरं, नावाच्या पाट्या देखील काढल्या या रॅपिड ॲक्शन फोर्सने. म्हणजे तुम्ही भारतीय नागरिकांवर, तुम्ही हिंदुस्थानियांवरच लाठीचार्ज जो केला, एवढा भयानक केला, अमनुष्य केला की तुम्हाला कुठेही संवेदनशीलता नाही आहे की कोणासाठी आंदोलन होतं आहे. असंच जर आपल्याला आठवत असेल तर शेतकऱ्यांना देखील हेच भाजप सरकार होतं ज्यांनी अर्बन नक्सल, माओवादी, दहशतवादी हे सगळं म्हटलं होतं. त्यांच्यावर टीयर गॅस सोडला होता, त्यांच्यावर तुम्ही पाहिलं असेल गोळ्या मारल्या होत्या. तसंच काल हेच झालं दृश्य. 19 तारखेला मुंबईत आमचं एक मोठं गॅदरिंग झालं, मोर्चा झाला आणि काल देखील अनेक लोक उत्स्फूर्तपणे वेगळ्या पक्षाचे कोण असतील, कोण संस्थेचे असतील, कोण शिक्षक असतील, कोण विद्यार्थी असतील, काही असेच नागरिक रस्त्यावर उतरले होते, शांततापूर्व आंदोलन करत होते. काल चैत्यभूमी इथे देखील शांततापूर्व आंदोलन चालू होतं आणि तिथून देखील पोलिसांनी जबरदस्ती करून ह्यांना गाड्यात भरलं आणि वेगळे पोलीस स्टेशनला नेलं. कोणी भोईवाड्याला नेलं, कोणी वडाळ्याला नेलं, कोणी दादरला नेलं, कोणी शिवाजी पार्कला नेलं, कोणी माहीमला नेलं. अनेक जण मायनर्स होते आणि इलिगली डिटेंड होते. त्याच्या विरोधात तर आम्ही पुढची जी कारवाई आहे ती करूच, लिगली जी काय करायची ती करू या पोलीस स्टेशनच्या विरोधात. पण काल आमचे सगळे सहकारी, मग त्याच्यात अर्थात सागर देवरे आहेतच, साईनाथ आहे, आमचे आमदार महेश सावंतजी असतील, सूरज असेल, हे सगळेच धावून गेले आणि ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना, ह्या सगळ्या तरुणांना पोलीस स्टेशनमधून सोडेपर्यंत सिद्धेश शिंदे होते, निशिकांत शिंदे होते, हे सगळे तिथे थांबले होते. तिथून यांना सोडलं, रात्री सुटका झाली आणि मग तिथून निघाले. पण आज पाहिलं तर सकाळी पोलिसांच्या मनात असं आलं किंवा भाजपाच्या राजवटीच्या मनात असं आलेलं आहे की ह्या सगळ्यांना लिगल नोटीस पाठवलेली आहे, अनेकांवर FIR टाकलेले आहेत आणि आज देखील मला वाटतं दुपारी 100-1 मुलांना त्यांनी बोलवून पोलीस स्टेशनमध्ये दाबण्याचा प्रयत्न केला होता. तरी देखील आमचे सगळेच सहकारी पुन्हा एकदा गेले तिथे मदतीला. आज आम्ही जाहीर करत आहे की जिथे जिथेही महाराष्ट्रात आंदोलनं ह्या विषयासाठी होत आहेत, मग नीटच्या विद्यार्थ्यांसाठी होत आहेत, तरुणांसाठी होत आहेत, सोनम वांगचुक यांच्यासाठी होत आहेत, अभिजित दिपकेसाठी होत आहेत, आम्ही एक ईमेल ID निर्माण केलेला आहे, शिवसेना UBT legal@gmail.com. शिवसेना UBT legal@gmail.com. आपण सर्वांनी ज्या कोणी ह्या विषयापुरतं, मग त्याच्यात सोनम वांगचुकचं उपोषण असेल, अभिजित दिपकेचं उपोषण असेल, दिल्लीत जे काल प्रकार घडलेला आहे ते असेल, ह्याच्या विरोधात जे कोणी आंदोलन करते, शांततापूर्व आंदोलन करते, तुम्हाला जर नोटीस आली, तुम्हाला जर FIR टाकली गेली तर ह्या ईमेल ID वर संपर्क करा. आम्ही तुमच्यासोबत आणि तुमच्यासाठी उभे राहू. असंच मी ह्या राज्यातल्या तमाम पक्षांना, विद्यार्थी संघटनेना आणि खास करून ॲडव्होकेट्सना अपील करत आहे की आपण सगळ्यांनी ह्याच्यात एकत्र येणं गरजेचं आहे. मी सगळ्या ॲडव्होकेट्सना हीच विनंती करत आहे की आपण ह्या देशासाठी ह्या तरुणांच्या केसेस प्रो बोनो म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट घेऊन लढणं गरजेचं आहे. ज्यांना वाटत असेल, ज्यांना संवेदनशीलता असेल, ज्यांना वाटत असेल की नाही मी सोनम वांगचुक यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे, माझ्या देशासोबत उभं राहिलं पाहिजे, देशद्रोही भाजपच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे, त्यांनी पुढे येऊन आमच्यासोबत संपर्क साधून ह्या मुलांना, मुलींना, युवा युवतींना किंवा जे कोणी आंदोलन करते आहेत त्यांना साथ देणं ही गरजेची आहे. आपण पाहिलं असेल गेल्या 2-4 दिवसामध्ये जी आंदोलनं झाली त्याचा जो काही पडसाद आहे बाहेर पण उमटत आहे. लंडनमध्ये चांगलं आंदोलन झालं, तिथे पीसफुल गॅदरिंग
तिकडच्या सरकारने मान्य केलं, करू दिलं तिथे आंदोलन. पण आमच्याच देशातल्या देशद्रोही भाजप सरकारने हे आंदोलन होऊ दिलं नाही, चिरडण्याचा प्रयत्न केला. नेदरलँड्समध्ये तसंच आंदोलन झालं. जगभरात अनेक ठिकाणी भारतीय जे आपले आहेत, हिंदुस्थानी जो डायस्पोरा, जे मोदी साहेब त्यांना भेटत असतात सतत, हे येऊन तिथे आंदोलन करतायत. शांततापूर्व होतं, कुठेही काही त्रास नाही आहे, तिकडच्या लोकांना त्रास नाही आहे. पण इथे तरुणांसाठी कोणी लढत असेल, इथे कोणी शिक्षणासाठी लढत असेल, तर भाजपला हा त्रास होतो. आणि ह्या गेल्या 20 दिवसामध्ये आपण अजून एक गोष्ट पाहिली असेल, अनेक विद्यार्थी संघटना आपापल्या परीने ह्याच्यात आंदोलनं करत आहेत. मग युवा सेना करत आहे, NSUI करत आहे, इतर सगळ्या ज्या विद्यार्थी संघटना आहेत त्या रस्त्यावर उतरल्यात. फक्त एक विद्यार्थी संघटना गायब. ती नुसतं कॉलेजमध्ये मारामारी करायला, दमदाटी करायला, घुसून कोणाला ते ठोकायला जातं. पण विद्यार्थ्यांचा प्रश्न असला तर जात नाही. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल तर खरं तसं भाजपच्या आत्ताच्या नेत्यांचं आणि शिक्षणाचा काडी मात्र संबंध नाही आहे. ABVPनी कदाचित बाहेरच्या कॉलेजेसमध्ये, म्हणजे परदेशातल्या कॉलेजमध्ये जर स्थापन केलं तर मंत्र्यांची मुलं तरी त्यांना तिथे सापडतील. ABVP, इंटरनॅशनल ABVP, विश्वगुरू वगैरे असं काहीतरी करता येईल त्यांना. पण देशात जेव्हा विद्यार्थी आज लाठ्या काठ्या खातो, आज टिअर गॅसमध्ये चिरडला गेला आहे, आज तुम्ही पाहताय रॅपिड ॲक्शन फोर्स असेल, दिल्ली पोलीस असेल किंवा कालचं मुंबई पोलीस असेल, दुर्दैवाने जसं चिरडण्याचा प्रयत्न चालू आहे विद्यार्थ्यांचा आवाज, ही संघटना आहे कुठे? आणि म्हणून पुन्हा एकदा मी हेच सांगेन, जे उद्धव साहेबांनी पहिल्या दिवसापासून, म्हणजे सोनम वांगचुक यांना कदाचित पहिला पाठिंबा हा उद्धव साहेबांनी दिला. उद्या उद्धव साहेब भेटायला देखील चालले आहेत, सकाळपासून तीच चर्चा चालली आहे. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन हा लढा देणं गरजेचं आहे. आणि आता विसरता कामा नये की भाजप ही देशद्रोही, विद्यार्थीद्रोही, आणि भाजपच्या मनात जेवढा द्वेष शिक्षणाबद्दल आहे आणि विद्यार्थ्यांबद्दल आहे तो दिसून आला. वेगवेगळे मुद्दे घेऊन तरुण बाहेर पडतात आहे, बोलतात आहे, हा मुद्दा तर झालाच. पण अनेक अशा मुवमेंट उभ्या राहतात, त्यावेळेस त्यांना कायद्याच्या चौकटीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. फक्त याच मुवमेंटपर्यंत आपली लिगल हेल्प असेल की पुढे देखील आत्तासाठी सोनम वांगचुक, अभिजित दिपके जे तरुणांसाठी करत आहेत, आम्ही सर्व विद्यार्थी संघटना एकत्र आलेलो आहे. आपण पाहत असाल आता राहुल गांधी आणि प्रियंका गांधी देखील लोककल्याण मार्ग, ते नावासाठी लोककल्याण आहे, बाकी अदानी कल्याण मार्गाला जिथे उभे राहिलेत आंदोलन करत. सॉरी, तुमचं चॅनल कुठे कट करायला, पण लपवतो मी. पण मुद्दा असा आहे की हे सगळे विद्यार्थी संघटना एकत्र आलेत आणि आंदोलन करत आहेत. जिथे जिथे केस होईल आम्ही तिथे उभे राहू. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे की चांगला मुद्दा घेऊन आंदोलन निश्चितपणे करत होते काही विद्यार्थी, मात्र त्यामध्ये काही बाहेरच्या प्रवृत्ती देखील घुसलेल्या आहेत. जर त्यावेळेस पोलिसांनी त्या ठिकाणचा कंट्रोल घेतलेला नसता तर काही अयोग्य गोष्टी, अनावश्यक गोष्टी सुद्धा इथे घडू शकलेल्या असतात. नाही, आता ह्या राज्याचे ते जवळपास 12 वर्षामधून 10 वर्ष हे गृहमंत्री राहिलेले आहेत. आणि 10 वर्ष स्वतः गृहमंत्री राहून, जवळपास 7 वर्ष मुख्यमंत्री राहून त्यांना वाटत असेल की बाहेरच्या प्रवृत्ती अजूनही आपल्या महाराष्ट्रात येऊन काहीतरी घोळ घालू शकतात. म्हणजे फेलियर हे देवेंद्र फडणवीसच आहेत. आणि जर त्यांचा इंटेलिजन्स एवढा फेल होत असेल तर मग त्यांनी पद सोडायला हवं. त्यांना खेचणार लवकर दिल्लीमध्ये, पण त्यांनी केंद्रीय जबाबदारी स्वीकारू शकतील का हा विचार करावा. आणि दुसरं म्हणजे खरोखर 10 वर्षाची, 12 वर्षाची, 15 वर्षाची मुलं ही बाहेरच्या प्रवृत्ती आणू शकतील का? नीटमध्ये जे 20 मुलांचे सुसाईड झालेले आहेत, नीटमध्ये जो पेपर फुटला आहे, तुम्हाला एअरफोर्सला 200 वेळा ते हेलिकॉप्टर्स घेऊन जावे लागले आणि तरी री एक्झामिनेशनमध्ये गोंधळ आहे, मार्किंगमध्ये गोंधळ आहे, काही काही विद्यार्थी अजूनही सांगतात की गोंधळ आहे. तरी तुम्हाला वाटतं ह्याच्यात काही भलतं होऊ शकतं? मग केंद्रात एवढं तुमचं मजबूत सरकार असताना बाहेरच्या प्रवृत्ती येऊ कशा शकतात? म्हणूनच भाजपच्या तोंडाला फेस आलेला आहे. सर, मुख्यमंत्री म्हणाले की जर पोलिसांनी केला नसता तर काही अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या. हो, नक्कीच. कारण भाजपच्या विरोधात कोणी बोलणं हे त्यांना अनावश्यक वाटतं आणि संविधान, लोकशाही अनावश्यक वाटतं भाजपला. तर ह्याच गोष्टी आहेत ना. तसं तुम्ही पाहिलं असेल, पूर्ण 20 दिवस आंदोलन हे शांततापूर्व होतं. काल पण जर कोणी मंत्री समोर आले असते आणि भेट दिली असती तर शांततापूर्व दिलं असतं. पण ते नड्डा साहेब बसले 5 तास, बसवलेलं आहे ना. काय तर स्वतः जी लोक आहेत जे कधी शिक्षणाकडे ज्यांनी लक्ष दिलं नाही, पास होण्याची कुवत नाही आहे एका साध्या एक्झामिनेशनमध्ये, हे लोक दुसऱ्यांना बोलत आहेत. आणि हे खरं तर आधी मला वाटतं शेतकऱ्यांसोबत उभे राहायचे एका काळी. ज्या भाजपमध्ये गेलेत त्या भाजपनी शेतकऱ्यांना अर्बन नक्षल, माओवादी, दहशतवादी गोळी घालून झालेले आहेत दिल्लीच्या बॉर्डरवर. आणि आता परत जेव्हा शेतकरी जात आहेत
तेव्हा परत बॅरिकेड्स लावणार आणि जमिनीत खिळे ठोकणार आहेत. आज पीएम निवासाच्या बाहेर राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार आंदोलन करतायत. याच्या म्हणजे उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. नेमकं स्वरूप काय असणार आणि सगळ्यात महत्त्वाचं रविवारी जे शिवाजी पार्कमध्ये आंदोलन झालं त्या पद्धतीचंच काही आंदोलन राजकीय पक्ष मुंबईत महाराष्ट्रात करू इच्छितात. मला वाटतं आता हे राजकारणापलीकडे गेलेलं आहे. आपण पाहिलं असेल त्या दिवशी पण अनेक देशभक्त, अनेक लोक जे असे आहेत ज्यांना वाटतं की त्यांच्या मुलांसाठी पुढे येणं गरजेचं आहे. मी पाहत होतो नंतर पण आपले काही चॅनल्समधून जे रिपोर्टिंग होत होतं, काही लोक असे होते जे कधीही राजकीय पक्षांसाठी उतरणार पण नाहीत, पण या देशासाठी उतरतील. काही लोक असे आहेत ज्यांना वाटते की माझ्या मुलांनी किंवा मुलांनी पुढे जाऊन डॉक्टर बनावं, इंजिनियर बनावं, काहीतरी बनावं. त्या लोकांनी या देशाच्या काळजीपोटी हे पुढे आलेले लोक होते आणि अशा लोकांसाठी नक्कीच काही पुढे आम्ही करणार आहोत येत्या 5-7 दिवसामध्ये. आपल्याला माहिती आहे सर्वांना की जेव्हा हे आंदोलन पुकारलं गेलं, सोनम वांगचुक जेव्हा उपोषणाला बसले, कदाचित राजकीय पक्षांमधून पहिला पाठिंबा हा उद्धव साहेबांनी दिला होता. सातत्याने उद्धव साहेब अभिजितच्या टचमध्ये आहेत आणि काल आजपासून आमचं सकाळपासून जी काही चाललीत बोलणी, उद्या सकाळी उद्धव साहेब त्यांना जाऊन भेटणार आहेत. एक महत्त्वाचं आहे की तिथे जाण्याच्या आधी आम्ही इथे देखील महाराष्ट्रात एक मोठं आंदोलन करून दाखवलं. सगळेच लोक, काही पक्षाचे नव्हते, अनेक लोक वेगळे वेगळे आले होते. पण काल तसंच कोल्हापूरमध्ये मोठं आंदोलन झालं, छत्रपती संभाजीनगरमध्ये झालं, नाशिकमध्ये झालं, नागपूरमध्ये झालं, पुण्यात झालं. आणि जरी पक्षाचा झेंडा नसला तरी आमचे सगळे युवा सैनिक, युवती सैनिक हे पुढे होते. 23 जुलैला प्रकाश आंबेडकरांनी मुंबई बंदची हाक दिलेली आहे. तुम्ही सहभागी होणार का? मला वाटतं अजून काही संपर्क झाला नाही आहे. आणि कालचं पण जे आंदोलन होतं, आपण पाहताय की प्रत्येक गोष्ट ही कोऑर्डिनेटेड नाही होते. काही लोक उत्स्फूर्तपणे करतात आणि प्रत्येकाने आपापलं करावं आणि हे तर देशभरात झालं पाहिजे. हिंदी में शॉर्ट में ब्रीफ कर दीजिए. जो लोग लीगल मैटर्स में फंसे हुए हैं सीजीपी प्रोटेस्ट के बाद, आप लोगों ने एक ईमेल आईडी जारी की है, सबसे पहले उससे ब्रीफ. बिल्कुल. कल आपने देखा होगा देश भर में जो आंदोलन छेड़ा गया, ये एक पीसफुल आंदोलन था और तो भी जैसे जिस भाजपा की रेजिम ने उसको क्रश करने की कोशिश की, बहुत ही ख़राब तरीके से. ऐसे लगने लगा कि ये जो भारतीय जनता पार्टी है उसमें ना भारतीय है ना जनता है, सिर्फ पार्टी रही है. और इसीलिए हमने देखा कल भी मुंबई में आंदोलन हुआ. इसमें कोई राजनीतिक दल नहीं था, बहुत सारे सिविल सोसाइटी के लोग थे, आम नागरिक थे. और इन सारे लोगों पे, काफ़ी सारे तो विद्यार्थी थे और बच्चे भी थे, इन सारे लोगों को कल पुलिस स्टेशन में खींचा गया. हमारे सारे जो सहकारी है, फिर सादर देवरे है, साईनाथ है, महेश सावंत है, सूरज है, ये सारे लोग भाग के गए, उनकी मदद की. आज सुबह बहुत सारे फ़ोन आए, सिद्धेश शिंदे हो, निशिकांत शिंदे, इनको भी फ़ोन आए कि इनको भी FIRs के लिए बुलाया जा रहा है. बात यही है, हमने यही तय किया है कि आज से जो भी इस आंदोलन में अपनी अपनी तरह से पीसफुल आंदोलन में आगे आएगा और कोई भी उन पे केस डालने की कोशिश करेंगे, कोई नोटिस भेजेंगे, तो शिवसेना UBTlegal@gmail.com पे संपर्क कीजिए. हम आपके साथ खड़े रहेंगे और आपके लिए खड़े रहेंगे. और इसके साथ मैं और एक अपील करना चाहता हूँ, जो सारे एडवोकेट्स हैं उनको भी और बाकी के पार्टीज़ को भी, जो भी देशभक्त पार्टीज़ है, कि आप भी अगर चाहते हैं कि ऐसे प्रोटेस्टर्स के लिए, ऐसे देशभक्तों के लिए, ऐसे युवाओं के लिए अगर आपको केस लड़नी हो तो संपर्क कीजिए और साथ में हम लड़ेंगे ये केस. अदिति जी, राज्य में सीएम भी कह रहे हैं कि इन प्रोटेस्ट में, स्टूडेंट के प्रोटेस्ट में एंटी सोशल एलिमेंट है. सदाभाऊ खोत बीजेपी के ही नेता है, वो कह रहे हैं कि कहीं ना कहीं आतंकवाद इससे जुड़े हुए लोग हैं इसमें. देखिए, सदाभाऊ खोत के बारे में ज़्यादा नहीं कहूँगा. वो एक शो आता था ना, क्या आप चौथी पास हो, उसमें जाके वो जवाब भी दे सके तो ठीक है. उनकी एबिलिटी पे मैं ज़्यादा ध्यान नहीं दूंगा. लेकिन एक कभी वो किसानों के लिए लड़ते थे. आज जिस भाजपा में गए हैं सिर्फ विधायक बनने के लिए, उसी एक स्वार्थ से गए हैं. उन्होंने देखा होगा कि वही भाजपा है जो किसानों को भी माओवादी और दहशतवादी कहती है. आज उसी भाजपा ने और उसी धर्मेंद्र प्रधान ने विद्यार्थियों की भी दहशतवादी कहा है. बात यही है, सीधी है, सरल है कि भाजपा को तकलीफ़ है कि कोई भी एजुकेशन के बारे में बात करे. भाजपा को तकलीफ़ है कि इस भारत के बारे में कोई बात करे. भाजपा को तकलीफ़ है कि कोई भी शिक्षा व्यवस्था पे बात करे. और यही तो बात है, और इसीलिए तो वो एंटी सोशल एलिमेंट कहते हैं. अगर उनको सच में लगता है कि कोई बड़ी कॉन्स्पिरेसी है, चाइना है, पाकिस्तान है, एंटी नेशनल है, सोरोस है, तो पिछले 12 साल से प्रधानमंत्री आप ही के भाजपा के हैं, गृह मंत्री आप ही के भाजपा के हैं, आप खुद मुख्यमंत्री हो और भाजपा के गृह मंत्री भी हो, तो आपने क्या काम किया कि आप सब फेलियर हो? ये भी जवाब दे सीएम साहब. लेकिन इसमें जैसे भाजपा के जो ट्रोल होते हैं, वैसे कोई क्या भाड़े के, क्या उन्होंने कहा था, ऐसे शब्द मैं नहीं इस्तेमाल करता, लेकिन वो सीएम साहब करते. बीजेपी ने शुरू से ये नैरेटिव सेट किया है कि एक्स पीएम मनमोहन सिंह कभी कुछ बोलते नहीं थे, लेकिन आज लेकिन काम तो करते थे. बच्चों को पीटा गया, पीएम का एक भी बयान बच्चों को बिल्कुल. नहीं है.
दुर्भाग्यपूर्ण बात यही है कि पिछले 20 दिनों में पीएम साहब ने दुनिया भर जाके डायस्पोरा को किसी एड्रेस किया है, किसी पार्लियामेंट को किया है, कोई नेशनल मेडल लिया है, कोई नेशनल नया मेडल बनाया है, उसको लिया स्वीकारा है। लेकिन इस देश के विद्यार्थी जो, चलो आप भले सोनम वांगचुक, अभिजीत दिप के दूसरों पे ना कुछ कमेंट करें, लेकिन जिन बच्चों ने 20 बच्चों ने सुसाइड की आपकी सरकार की फेलियर की वजह से, कुछ बोला नहीं आपने। आज शायद पूरा देश मनमोहन सिंह जी को सॉरी बोलेगा, माफ़ी मांगेगा कि हम सभी लोगों ने कभी ना कभी उनकी आलोचना की थी, क्योंकि हमें लगता था कि वो ज़्यादा बोलते नहीं थे। लेकिन अभी पता चलने लगा है कि कितने काम उन्होंने किए इस देश के लिए। और यही बात है कि जब वो JNU भी गए थे, उनके सामने काले झंडे दिखाए थे, लेकिन कभी उन बच्चों के घर पे ED CBI नहीं भेजी थी, कभी विंडिक्टिव नहीं थे। अगर आप USA में भी देखो तो आज भी प्रेसिडेंट ट्रंप के सामने नो किंग्स प्रोटेस्ट होती है, USA में, न्यूयॉर्क में होती है, हर जगह होती है। उनके घरों में कभी ED CBI आइस नहीं भेजा उन्होंने। आज लंदन में प्रोटेस्ट हुए, भारतीय नागरिक, भारतीय लोग जो लंदन में रहते हैं, NRI हो, देश के लिए आगे आ रहे हैं। नेदरलैंड्स में हुई, कभी भी वहाँ कोई लाठीचार्ज नहीं हुआ है। तो अपने ही देश में अपने ही विद्यार्थी, अपने ही भवितव्य के लिए, अपने ही देश के हित के लिए अगर कोई आगे आए तो क्यों रैपिड एक्शन फोर्स का बल इस्तेमाल होता है? अरे आप यहाँ पर आंदोलन कर रहे थे, लेकिन क्या दिल्ली जाकर भी आप शामिल? बिल्कुल। आज पहले तो उद्धव साहब दिल्ली जा रहे हैं, कल अभिजीत दिपके से मिलेंगे, वहाँ जो विद्यार्थी बैठे उनसे मिलेंगे, क्योंकि इस देश में अगर किसी ने पहले सपोर्ट किया हो सोनम जी को तो उद्धव साहब ने किया था, जैसे बहुत सारे अन्य पार्टीज़ ने किया था। बहुत सारे लोग यही मानते हैं कि दिल्ली में तो ताकत देनी ज़रूरी है, लेकिन हम ये भी मानते हैं कि देश भर में हर जगह ये आंदोलन अभी रास्ते पे आना चाहिए। अगर आपको रास्ते पे आना नहीं मुमकिन हो तो फिर बातें कीजिए, बात करना मुमकिन नहीं हो तो सोशल मीडिया पे व्यक्त हो, हर जगह आपकी आवाज़ की गूंज दिल्ली तक जानी चाहिए। आणि ज्या पद्धतीने दिल्ली आणि मुंबईत काल आणि आज घडामोडी घडलेल्या आहेत, पोलिसांनी धसका घेतलेला, मुंबईत आज आझाद मैदानापासून दादरपर्यंत प्रचंड पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय। आता काही वेळापूर्वी दादरमध्ये मुलं जमा झाली प्रोटेस्टसाठी, त्यांना ताब्यात घेतलेल्या परत। हे दुर्दैवी आहे ना, म्हणजे तुम्ही कोणाच्या विरोधात लढताय? ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही तुमचं भविष्य मानता, जे भारताचे भाग्यविधाते आहेत, जे विद्यार्थी पुढे जाऊन देशासाठी काहीतरी करू इच्छित आहेत, ह्या विद्यार्थ्यांना, जे नीटचे विद्यार्थी आहेत, त्यांना ते डॉक्टर बनायचं ना। कोणाला काही बरं वाईट झालं तर तुम्ही डॉक्टरकडेच जाता ना, त्याच विद्यार्थ्यांवर तुम्ही आंदोलन करताय, लाठीचार्ज करताय। आणि परत एकदा, कदाचित चुकी पोलिसांची पण नाही, कारण त्यांचे पण मुलं ह्याच परीक्षांमध्ये असतात, ह्याच परीक्षेच्या विळख्यात सापडलेले आहेत। पोलिसांचे पण तुम्ही भरती पाहिली प्रक्रिया, तर त्यांना पण हेच सरकार कुठे गोरेगावच्या पुलाखालती झोपवतं, कधी फुटपाथवर झोपवतं, कधी रनिंग पहिलं घेतं, कधी रिटन टेस्ट पहिले घेते। पण चूक किंवा दुर्दैव आपल्या देशाचं हे आहे की भाजपची जी राजवट, एका काळी आम्हाला वाटायचं की ही विद्यार्थ्यांसाठी बोलते संघटना, आता जुने व्हिडिओज येत आहेत, वाजपेयी साहेबांचे येतात, नितीन गडकरीजींचे येतात, जेव्हा अण्णा हजारे आंदोलनात गेले होते की लोकतंत्रात कसं उपोषणाला बसणं त्यांचं काम आहे। पण आज मिस करतो आम्ही सुषमाजींना, त्या तेव्हा विरोधी पक्ष नेते होत्या, मनमोहन सिंगजींबरोबर त्यांची जी डिबेट चालायची, ही भाजप राहिली नाही। आता भाजप जी आहे ती डिक्टेटरची भाजप राहिली। आणि ते आंदोलन सॉरी, ते मगासपासून प्रयत्न करतात। आणि ते खरं तर विरोधकांचं एकमत आहे, जो काही लाठीचार्ज झाला त्यावर राष्ट्रपती देखील पोहोचली आहे। मग यामुळे किंवा ठाकरे बंधू म्हणून एक संयुक्त आंदोलन करण्याचा विचार आहे का? म्हणजे दिल्लीत असो की माहिती असो? निश्चितपणे महाराष्ट्र म्हणून तुम्ही बघाल ठिकठिकाणी हे आंदोलन होईल आणि कदाचित कुठचाही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता या देशासाठी आम्ही सगळे पुढे येऊ। आणि ते म्हणजे येतच असतो पण ह्या आंदोलनात। जो भी आंदोलन चल रहा है उसमें सोशल मीडिया पर बहुत सारी वीडियोस वायरल हो रही हैं। बिल्कुल। दादर का एक वीडियो सामने आया जिसमें कहा जा रहा है कि औरंगजेब के पोस्टर्स हैं। ऐसे सोशल मीडिया पर बहुत सारे नैरेटिव्स फैलते हैं जिससे कि इमेज खराब हो रही है प्रोटेस्ट की, उनको लेकर क्या होगा? नहीं, मैं यही कहना चाहता हूँ कि इमेज जो खराब होती है इस देश की, जब आप राम माधव जैसे लोग ट्रैक टू डिप्लोमेसी के लिए पाकिस्तान के साथ बात करने भेजते हो, जब वो कुरुलकर है जिन्होंने न्यूक्लियर सीक्रेट्स पाकिस्तान को भेजे उनको फांसी नहीं दी, तब इमेज खराब होती है। जब ISI को न्योता दिया जाता है कि पठानकोट में जो हुआ आप भी आके हमारे एयरबेस की सर्वे करके जाओ, तब भारत की इमेज खराब होती है। मुझे लगता है वो तो है। दूसरी बात यही है कि जो भी आंदोलन में आए वो तिरंगे के लिए आए हैं, भगत सिंह, सुखदेव राजगुरु के लिए आए हैं, सोनम वांगचुक के लिए आए हैं, अभिजीत दिपके के लिए आए हैं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।